नमस्कार. पदवीधर मतदारसंघ असा 4-5 जिल्ह्याचा एकत्र मिळून मतदारसंघ असतो. त्यामध्ये पदवीधरांचं मतदान असतं आणि पदवीधरांचा मतदार हा पदवीधरांना मतदान करतो आणि तो आमदार होतो. जसं की शिक्षकांचा मतदारसंघ आहे, विभागीय मतदारसंघ आहे, त्याप्रमाणे पदवीधरांचाही मतदारसंघ असतो. आता पदवीधर मतदारसंघामध्ये मतदार सुद्धा पदवीधर असतात. या विषयावर सैनिक समाज पार्टीच्या विचाराधीन हा विषय होता की महाराष्ट्रातील माजी सैनिक हा पदवीधर आहे. याबद्दल त्यांचं नाव मात्र पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये नसतं. त्याबद्दल मी श्री परमार साहेबांशी, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलबीरसिंग परमार साहेबांशी चर्चा केली. तर त्यांनी सांगितलं की आपल्याला हे मॅटर निवडणूक आयोगाकडे घ्यावा लागणार आहे, कमिशनकडे घ्यावा लागणार आहे. कारण की त्यांच्या मते अबोव 40 वयाच्या 40व्या नंतर जे कोणी अंडर ग्रॅज्युएट असतील त्यांची डिग्री सामाजिक ज्ञान प्राप्त केलं म्हणून दॅट इज इक्विव्हॅलंट टू ग्रॅज्युएशन असं समजण्यात यावं. कारण माणसाला अनुभव हा आहे आणि 4-5 वर्ष पदवी घेताना जो ज्ञान मिळतं ते 40 वर्षामध्ये निश्चित मिळतं. म्हणून बरेच अडाणी अल्पशिक्षित आमदार, खासदार, मंत्रीसुद्धा ग्रॅज्युएटचे एवढे त्यांचं ज्ञान कलेक्शन होतं. त्याप्रमाणे माजी सैनिक सेवेमध्ये 15 वर्ष झाल्यानंतर, नाईक रँकच्या वर गेल्यानंतर त्याला आपोआप ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट बहाल होतं. आणि ते ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट MPSC, UPSC किंवा तुमच्या सिव्हिल नोकरीमध्ये ग्राह्य धरलं जातं. पण ते मतदार यादीत घेतलं जात नाही. त्यासाठी अनेक जणांचा प्रश्न उपस्थित केला होता. परंतु हा एक संघ करावा लागणार आहे. म्हणून सर्व माजी सैनिकांना, अबोव 15 वर्ष नोकरी झालेल्यांना आणि कमीत कमी नाईक रँकच्या पुढे म्हणजे एअरफोर्सची सार्जंट किंवा कॉर्पोरेट रँक ही मिळवल्यानंतर त्याला जाताना ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट मिळतं. आता हे सर्टिफिकेट निवडणूक आयोगाने त्याला ग्रॅज्युएट ट्रीट केलेलं नाही म्हणून यांना मतदानापासून वंचित राहावं लागतं किंवा निवडणूक लढवण्यापासून वंचित राहावं लागतं. त्यासाठी आता हे सामूहिक विषय पुढे आलेला आहे. सैनिक समाज पार्टी मार्फत महाराष्ट्रातील 9 ते 10 लाख माजी सैनिकांना पदवीधर ही मतदार यादीमध्ये नाव येण्यासाठी एक बौद्धिक आंदोलन पुढे करणार आहोत. आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील माजी सैनिकांनी या सैनिक समाज पार्टीच्या विचाराला स्वतःसाठी हक्क मागून घेण्यासाठी आपला हक्क आबादी व्हेरी सॉरी त्यासाठी सर्व माजी सैनिकांनी सैनिक समाज पार्टीच्या या विषयासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज